तुर्तास आता आपण बघूयात 36 जिल्ह्यांमधल्या 50 महत्त्वाच्या बातम्या। उत्तर मुंबई लोकसभेचे महायुतीचे उमेदवार पियुष गोयल यांच्यासाठी रामदास आठवलेंचा रोड शोद्वारे महायुतीचं जोरदार शक्ती प्रदर्शन। नाशिकच्या ग्रामीण भागात शांतिगिरी महाराजांचा प्रचार, बैलगाडीतून प्रचार करत घेतल्या मतदारांच्या भेटीगाठी। शिंदे गटाचे कल्याण मुरबाड जिल्हा प्रमुख अरविंद मोरेंचा राजीनामा, कल्याणमध्ये मोदींची सभा, व्यासपीठावर स्थान न दिल्यानं अरविंद मोरेंनी राजीनामा दिल्याची माहिती। मुंबईत फ्लॅश मॉबद्वारे मॉलमध्ये मतदार जनजागृती, महापालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदेंच्या मार्गदर्शनाखाली जनजागृतीसाठी विविध उपक्रम। नाशिकच्या सटाण्यामध्ये कांद्यावर चित्र काढत मतदानाचं आवाहन, चित्राद्वारे कांद्यावर शेतकऱ्यांच्या प्रश्नांचाही उल्लेख। नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील मतपेट्या वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये ठेवल्या, स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षेसाठी चोख बंदोबस्त तैनात। महाराष्ट्रात यंदा 12 जूनपर्यंत मान्सून दाखल होणार, हवामान विभागाचा अंदाज। 28 मे पर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता। विदर्भ वगळता राज्याच्या उर्वरित भागात मान्सूनपूर्व पावसाची शक्यता, किनारपट्टीवरील तापमान सरासरीपेक्षा 3% वाढलं। अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी, भालापूर शिवारात वीज कोसळल्यानं तिघांचा मृत्यू। नांदेड जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे भाजीपाल्यासह पिकांचं मोठं नुकसान, शासनाने तात्काळ मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी। बुलढाणा जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसामुळे आंब्यासह भाजीपाल्याचं नुकसान। पुण्याच्या इंदापूरमधील केळींना अवकाळी वादळ वाऱ्याचा फटका, काढणीला आलेल्या केळी बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। लातूरच्या अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस, किल्लारी, रेणापूर, निलंगा भागातील पिकांचं नुकसान। सोलापूरच्या करमाळा तालुक्यात पावसाची हजेरी, वातावरणात गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांना उकाड्यापासून दिलासा। नंदुरबारच्या सातपुड्यातील दुर्गम भागातील नर्मदा शाळांचे अवकाळी पावसानं नुकसान, तर बांधकामासाठी ठेवलेल्या साहित्याचंही नुकसान। साताऱ्याच्या पाटण तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानाची मंत्री शंभूराज देसाईंकडून पाहणी, देसाईंकडून जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ मदतीचे आदेश। नाशिकमध्ये पावसामुळे 513 हेक्टरवरील पिकांचं नुकसान, वादळी वाऱ्यासह झालेल्या वळीवाच्या पावसाचा 41 गावांना फटका। अमरावती जिल्ह्यात निवडणूक काळात 66 बळीराजांच्या आत्महत्या, जानेवारी ते एप्रिल या महिन्यात 118 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळलं, निवडणुकांमुळे आत्महत्यांकडे दुर्लक्ष, शेतकऱ्यांचा आरोप। सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली धरणातील पाणी साठ्यात घट, तर जिल्ह्यातील 22 पाझर तलाव कोरडे। अहमदनगर जिल्ह्यात दुष्काळ सदृश परिस्थिती, जिल्ह्यात 312 टँकरनं पाणी पुरवठा, पाथर्डी तालुक्यात सर्वाधिक 99 टँकरनं 5 दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्यानं नागरिकांची पायपीट। सांगलीमध्ये तांत्रिक कारणे न दाखवता पाणी पुरवठा करा, पाणी टंचाईची परिस्थिती पाहता विभागीय आयुक्तांच्या सूचना। चंद्रपूर शहरातील सुमित्रानगर भागात नागरिकांची पेयजलासाठी वणवण, संतप्त नागरिकांनी ताडोबाला जाणारा मार्ग रोखला, प्रशासनाचं 10 दिवसात पाणीपुरवठा नियमित करण्याचं आश्वासन। कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये प्रदूषणामुळे पंचगंगा नदीच्या किनारी मृत माशांचा खच, मृत माशांचं पिंडदान करत युवा महाराष्ट्र सेनेकडून आंदोलन। नाशिकमध्ये पाणी टंचाई संकट गडद, 12 तालुक्यातील 1139 गाववाड्यांना टँकरनं पाणी पुरवठा, तर 6 लाख नागरिकांना 350 टँकर आणि खासगी विहिरीतून पाणी। प्रेमविवाहाला नकार दिल्यानं चंद्रपुरात वाघाच्या शिकारीचं प्रकरण उघडकीस, 6 महिन्याआधी वाघाची शिकार झाली होती, वन विभागाकडून आरोपींना अटक। चंद्रपूरच्या चिमूरमधील खानगावात वाघाच्या हल्ल्यात युवा शेतकऱ्याचा मृत्यू, वाघाच्या दहशतीनं त्रस्त नागरिकांमध्ये संताप। नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कंत्राटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन, गुणवत्तेचं कारण देत कामावरून काढल्याचा कर्मचाऱ्यांचा आरोप, एजन्सीकडून अर्धवट पगार मिळत असल्यानं कर्मचारी संतप्त। सिंधुदुर्गच्या फोंडाघाट बाजारपेठमध्ये वाहतूक पोलिसांची सरप्राईज व्हिजिट, वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या आणि नियमबाह्य वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई। साताऱ्यात वयोवृद्ध पेन्शनधारकांची ट्रेझरी ऑफिसमधून बोलत असल्याचं सांगत 72,000ची फसवणूक, आरोपीला 24 तासात सातारा पोलिसांकडून अटक। भंडाऱ्यातील तुमसरच्या सोंड्या धरणात मासे पकडण्यासाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू, राजेंद्र अंबाडारे असं मृतकाचं नाव। नागपूरच्या रामटेकमध्ये घरगुती वादातून जिम ट्रेनरची आत्महत्या, खिंडसी तलावात आढळला मृतदेह।
साताऱ्याच्या वाईत धावत्या एसटी बसवर आंब्याचं झाड कोसळल्यानं बसचा अपघात, चालक गंभीर जखमी, चालकाच्या प्रसंगावधानाने प्रवाशांचा जीव वाचला. साताऱ्याच्या भवानवाडीत विहिरीची रिंग बांधताना एका कामगाराचा मृत्यू, तिघांना वाचवण्यात यश. नाशिकच्या मालेगावातील अजंग गावात 8 वर्षीय मुलीच्या हत्येच्या निषेधार्थ रस्ता रोको, राहत्या घरातून मुलगी बेपत्ता झाली होती. आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत रस्ता सोडणार नाही, ग्रामस्थांचा इशारा. चंद्रपुरात उत्पादन शुल्क विभागाच्या वॉन्टेड अधीक्षकाला एसीबी कडून अटक, बियर शॉपीचा परवाना प्रकरणी अधीक्षकाला बेड्यात, 7 दिवसांपासून अधीक्षक फरार होता. अकोला शहरातील अशोकराव झंगडिया सर्व्हिस कंपनीवर आयकर विभागाची धाड, सकाळी 6 वाजल्यापासून कुरिअर कंपनीत आयकरच्या अधिकाऱ्यांचा तपास. अंगडिया कुरिअर सर्व्हिस कंपनी 1985 पासून कार्यरत.